नांदेड जिल्ह्यातील सर्व विना तथा अंशतः अनुदानित मित्र बंधू आणि भगिनींना कळकळीची विनंती। गेल्या बऱ्याच दिवसापासून आपले शिक्षक समन्वयक आझाद मैदान मुंबई येथे जीवाचं रान करीत पाण्याची पर्वा न करता आंदोलन करीत आहेत। काही अंशी शिक्षक आझाद मैदानावर जातात, 4-8 दिवस राहतात, जाऊन वापस येतात। पण आतापर्यंत नांदेड जिल्ह्यातल्या अशा काही शाळा आहेत की ज्या शाळेमधला एकही शिक्षक आजपर्यंत आझाद मैदानावर गेला नाही। मित्रहो, एक दुःखाची बाब अशी, आपण आंदोलन करतो, लढा देतो, पण लढ्याला यश येत नाही आणि आपण एवढाही लढा देत असताना शासन आपल्या गोष्टीकडे जुमानत नसल्यामुळं कालची जी आपली आर्थिक तरतूद केली गेली अधिवेशनामध्ये, त्यामध्ये आपल्याला शासनाने केराची टोपली दाखवण्याचं काम केलेलं आहे। तरी वारंवार माझे किंवा आपल्या समन्वयकाच्या माध्यमातून ग्रुपवर मेसेज पडत असतात की शाळेतला प्रत्येक एक तरी शिक्षक आझाद मैदानावर पाठवावा, जेणेकरून आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 400 ते 450 शाळा आहेत आणि या प्रत्येक शाळेतला जर एक शिक्षक आझाद मैदानावर गेला तर नांदेड जिल्ह्याची संख्या 450च्या जवळपास होईल। तशीच अख्ख्या महाराष्ट्रातल्या 400ची संख्या जर 36 जिल्ह्यामधली संख्या गेली तर आझाद मैदानावर संख्या मावणार नाही आणि हा प्रश्न आपल्या जीवाचा आहे आणि आपण स्वतः आपल्या जीवाशी खेळत आहोत। वारंवार विनंती करतो तुम्हाला की प्रत्येकाने वर्गणी करा, काहीही करा, प्रत्येक शिक्षकाला जे आझाद मैदानावर जातो त्या शिक्षकाला आर्थिक सहकार्य करा आणि आपल्या शाळेतल्या 1-2 तरी शिक्षक आझाद मैदानावर पाठवा। मित्रहो, ही फार आपल्या हक्काची लढाई आहे। आपण हे लढाई करत असताना शासनाकडे वारंवार अन्नत्याग आंदोलन केलो, तर अंगावर रॉकेट टाकून घेतलं, डिझेल टाकून घेतलं, पेट्रोल टाकून घेतलं, स्वतःला संपवण्याचा आपण खूप प्रयत्न केला आणि काही मित्रांनी आपली जीवनयात्रा सुद्धा संपवलेली आहे। तरीही शासन आजही जुमानाला तयार नाही। बरेचसे आपले बांधव आता रिटायरमेंटच्या उंबरवट्यावर आहेत आणि परवाच काही शिक्षक आपल्याला काल जून महिन्यामध्ये बरेचसे शिक्षक आपल्या नांदेड जिल्ह्यातले मध्ये सुद्धा सेवानिवृत्ती झालेले आहेत। त्यांना कसल्या प्रकारचं शासनाकडून भत्ता सुद्धा नाही आणि पेन्शन सुद्धा नाही, असं जीवन जगत असताना आपण सुद्धा आज आपण त्यांच्यासाठी हसत असलो तर उद्या आपला सुद्धा असाच नंबर लागेल। त्यासाठी सर्वांना कळकळीची माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे, आपण सगळे ही हेवे दावे बाजूला सोडावं। आपण समन्वयक म्हणून लढत आहोत, आपल्याला पोटाचा प्रश्न आहे। आपलं एकच ब्रीद वाक्य आहे, ना नेता ना पुढारी, माझी पगार माझी जबाबदारी। या उद्देशाने सर्वांना पुन्हा एकदा माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, आपण आझाद मैदान गाठावं हीच विनंती। जय हिंद, जय अनुदान।